केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे संसदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहिले। त्यांचं आगमन होणार याची कल्पना असल्यानं भाजपचे खासदार प्रवेशद्वारावरच थांबले आणि प्रधान यांची एंट्री होताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्याच वेळी तिथूनच काही फुटांवर विरोधकांची संसद भवन परिसरात घोषणाबाजीही सुरू होती। धर्मेंद्र प्रधान दिसताच विरोधकांच्या घोषणांचा आवाज वाढला। प्रधानमंत्री ने टास्क फोर्स का गठन किया है। अमित शाह जवाब दो, अमित शाह जवाब दो। संपूर्ण देशभरातून तरुणाईनं रस्त्यावर उतरून राजीनाम्याची मागणी केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर सरकारनं सोमवारी पेपरफुटी विरोधातलं विधेयकही सादर केलं। मात्र विरोधकांनी लाठीमारावरील चर्चेची मागणी लावून धरल्यानं संसदेचं कामकाज तब्बल 4 वेळा तहकूब करण्यात आलं। फिर भी जानबूझ करके कांग्रेस पार्टी और उसके कुछ साथी जानबूझ करके आज इतना महत्वपूर्ण बिल पे चर्चा होने नहीं दे रहे हैं। मैं बहुत दुखी मन के साथ कह रहा हूँ। पहले दिन तो वो कह रहे थे कि चर्चा करना चाहिए, एग्जाम का मामला है, बच्चों का मामला है। अब जब चर्चा करने के लिए इतना महत्वपूर्ण बिल लेकर के जब आया है, टाइम भी दे चुके हैं 6 घंटे स्पीकर साहब ने, और टाइम देंगे, आप चाहते तो और टाइम देंगे, फिर भी ये कर रहे हैं, ये अच्छा नहीं लग रहे हैं। मैं कांग्रेस के साथियों को कहना चाहता हूँ, ऐसा काम मत कीजिए। जो आपका जो इमेज है बहुत गिर चुका है और बहुत बदनाम होने वाला काम मत कीजिए। पूरा पार्टी एकजुट होकर के हमारे युवाओं का, छात्रों का जिंदगी को ठीक करने के लिए महत्वपूर्ण बिल पे सब हिस्सा लेना चाहिए। मैं फिर से अपील करना चाहता हूँ आपके माध्यम से। इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार धर्मेंद्र प्रधान हे संसद भवनात भाजपच्या अनेक खासदारांना भेटलेत। त्यानंतर ते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कार्यालयात गेले। तिथे ते 12:30 वाजेपर्यंत थांबले होते। 12:30 वाजता धर्मेंद्र प्रधान संसदेमधून निघाले तेव्हा त्यांची भेट काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी झाली। जयराम रमेश यांनी त्यांच्या हातात हात मिळवला आणि असं होत असतं असं म्हणताच काही झालेलं नाही, मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, एसी मध्ये बसून काम करणार नाही असं म्हणत आपण खचलेलो नाही हे धर्मेंद्र प्रधान यांनी दाखवून दिलं। यानंतर ते बाहेर पडत असताना पत्रकारांनी त्यांना गाठलं तेव्हा नेमकं काय घडलं ते पहा। सर आपको लगता है कि इम्पोर्टेंट अपोजिशन का मंशा जो है वो छात्रों के हित में है सर, क्योंकि अभी ये लोग नहीं वो कर रहे हैं। सर हाउस अभी भी नहीं चलने दे रहे सर, आपका इस्तीफा हो गया है तो किस तरीके से आप देख रहे हैं? धर्मेंद्र प्रधान आप देखिए कि संसद अधिवेशनात उपस्थिती लावून धर्मेंद्र प्रधान यांनी आपण खचलेलो नाही आणि पक्ष आपल्या पाठीशी आहे हा मेसेज दिलाय। आता येत्या काळात त्यांना पक्ष कोणती जबाबदारी देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।